Hello student, good afternoon. In previous video we see or the lecture we see the exact VB concept, means how we start the VB using your Visual Basic 6.0 app. Now we see the exact मतलब कसं करायचं म्हणजे how we use the exact application in through the Visual Basic, or how we create the exact application through this VB language. So जेव्हा आपण हे करतो म्हणजे Visual Basic आपल्याला ज्यावेळेस यूज करायचं असतं, ठीक आहे ना, तर त्यावेळेस त्याला पर्टिक्युलर काय लागतात, डेटा टाइप्स लागतात. काय लागतात त्याला, डेटा टाइप्स. नाउ इन टुडेज लेक्चर वी सी द कन्सेप्ट ऑफ युअर डेटा टाइप. ठीक है, ऑल ऑफ यू गेटिंग? सो इन टुडेज लेक्चर वी सी द एक्झॅक्ट कन्सेप्ट ऑफ युअर डेटा टाइप. सो व्हॉट इज मीन बाय डेटा टाइप? सो डेटा टाइप म्हणजे काय असतं की तुम्हाला एखादं डिक्लेरेशन करायचंय, ठीक आहे ना, किंवा एक्झॅक्टली तुम्ही काय यूज करायचंय तर त्याचा जो टाइप सांगतो, म्हणजे तुमचं येणारं जे इनपुट आहे ते एक्झॅक्टली कोणत्या टाइपचं आहे ते म्हणजे काय असतं, डेटा टाइप्स. म्हणजे आता व्हीबी मध्ये असे कोणते युजरकडनं जे इनपुट येतील ते कोणते ऍक्सेप्टेबल आहे, दॅट इज नथिंग बट युअर डेटा टाइप्स. तर ते कोणते आहेत तर ते ह्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत. सो बोर्ड म्हणजे पेपरला क्वेश्चन असं येऊ शकतो की विच डेटा टाइप्स आर अवेलेबल इन Visual Basic, एक्सप्लेन इट, असा क्वेश्चन असू शकतो. नाउ वी सी द एक्झॅक्ट Visual Basic मतलब व्हीबी मधले जे डेटा टाइप्स आहेत ते आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. तर कोणते डेटा टाइप्स असू शकतो. डेटा म्हणजे काय रे बाळांनो, इनपुट, आणि टाइप म्हणजे हा कोणत्या टाइपचा आहे तो वाला. ठीक आहे. सो फर्स्ट सपोज जर तुमचे नंबर आहेत, काय तुमचे नंबर 1, 2, 3 किंवा अल्फाबेट आहे ABC, तर हे नंबर्स आणि अल्फाबेट याच्यामध्ये डिफरन्स आहे. आता सपोज ज्यावेळेस तुम्हाला हे द्यायचंय म्हणजे नंबरिंग द्यायचे 1, 2, 3, तर त्यावेळेस तुम्हाला इंटिजर म्हणून हा डेटा टाइप असतो. कोणता असतो, इंटिजर. कोणता डेटा टाइप असतो, इंटिजर डेटा टाइप. ठीक आहे ना. हा ह्याची जी साईज असते ती किती असते, 4 बाईटचा असतो. हा किती असतो, 4 बाईटचा असतो. त्याच्यानंतर सपोज तुम्हाला हे जे मी म्हणाले ABC हे सगळे काय झाले रे बाळांनो, कॅरेक्टर्स झाले. हे काय झाले, कॅरेक्टर्स. तर ह्याच्यासाठी जो डेटा टाइप असतो दॅट इज कॅर. कोणता असतो, कॅर. द कॅर स्टँड्स फॉर कॅरेक्टर. आणि हा किती बाईटचा असतो, 2 बाईटचा असतो. किती बाईटचा असतो, 2 बाईटचा. नाउ सपोज तुम्हाला ट्रू अँड फॉल्स ह्या व्हॅल्यू द्यायच्यात. ठीक आहे ना. ट्रू और फॉल्स व्हॅल्यू तुम्हाला यूज करायच्यात. तर ह्या कशाच्या अंडर येतात, दीज आर द I write this again. These are the Boolean values. हे काय सगळ्या बुलियन व्हॅल्यूज. ट्रू म्हणजे काय, ट्रू मीन्स व्हॉट, इट्स ए 1, अँड फॉल्स मीन्स व्हॉट, इट्स ए 0. सो हे जे आहे ट्रू अँड फॉल्स ह्याला म्हणतात बुलियन. आता हे 1 अँड 0 हे तुम्ही ऑलरेडी कशामध्ये पाहिले, तुमच्या फर्स्ट चॅप्टर विच इज द नंबर सिस्टीम. सो 1 means what, set means what, true. False means what, 0 means what, off or the reset. So Boolean equation मध्ये काय येतं, ट्रू अँड फॉल्स. सपोज तुम्हाला एखादी डेट पुटअप करायची आहे तर त्याच्यासाठी डेटा टाइप असतो डेट म्हणून. मग ह्याच्यामध्ये काय होतं ना, तुमचा ॲट अ टाइम जी डेट असते आणि टाइम असतो तो ह्यानी काय होतो, डायरेक्ट डिस्प्ले होऊ शकतो. कोणत्या डेटा टाइपनी, डेट या डेटा टाइपनी. ह्याचं किती बाईटचा आहे, हा 8 बाईटचा. आणि प्रिव्हियस वन जो कॅरेक्टर होता तो मी तुम्हाला सांगितलं, बुलियन हा तुमचे डिपेंड असतो प्लॅटफॉर्मवर की तुम्ही कसे यूज करता त्याच्यावर. आता सपोज तुम्हाला डेसिमल पॉईंटमध्ये व्हॅल्यू घ्यायच्यात. कोणत्या, डेसिमल पॉईंट म्हणजे 12.13 किंवा 13.1 असे पॉईंट जो असतो तो म्हणजे काय असतो, डेसिमल. मग त्याच्यासाठी काय असतं ना, डबल हे यूज करतात. काय यूज करतात, डबल डेटा टाइप हा यूज करतात. तो किती बाईटचा असतो, 8 बाईटचा. ठीक आहे. नाउ नेक्स्ट जर असेल, आता सपोज तुमची जास्त साईज आहे. ठीक आहे. आता जो तुमचा इंटिजर होता तो किती बाईटचा होता, 4 बाईटचा होता. ठीक आहे. आता तुम्हाला साईज वाढवायची, तुमचे सपोज हे वाढले
नंबरची रेंज जास्त वाढली तर त्याच्या वेळेस काय यूज करतात, लॉंग इंटिजर काय यूज करतात, लॉंग यूज करतात. इंटिजरची जर तुम्हाला साईज वाढवायची ठीक आहे ना, म्हणजे 122 किंवा 10005 असं नंबर लॉंग नंबर घ्यायचे असतील तर त्यावेळेस तुम्हाला कोणता डेटा टाईप यूज करावा लागतो, लॉंग डेटा टाईप. कोणता यूज करावा लागतो, लॉंग डेटा टाईप. ठीक आहे ना. त्याची साईज किती असती, 8 बाईट आहे. किती बाईट आहे, 8 बाईट. नाव नेक्स्ट, सपोज जर तुम्हाला एखादा ऑब्जेक्ट पुटअप करायचा आहे, ठीक आहे ना, ऑब्जेक्ट पुटअप करायचा आहे. आता सपोज माझ्याकडे स्पोर्ट नावाचा एक क्लास आहे, तर हा एक काय झाला, एक वेगळं फंक्शन झालं. तर हा एक काय झाला, स्पोर्ट्स किंवा एखादी फॅक्टरी, कॅडबरी, दीज आर द ऑब्जेक्ट्स, ते पुटअप करायचे तुम्हाला. ठीक आहे ना. एक बंच सेट ह्याच्यामध्ये काय करतो, सेट ऑफ व्हॅल्यूज तुम्ही इन्सर्ट करू शकता. तर त्याच्यासाठी काय असतं तुम्हाला डेटा टाईप, ऑब्जेक्ट डेटा टाईप असतो. ठीक आहे ना. त्याची साईज किती असती, 4 बाईट. किती बाईटचा हा, 4 बाईटचा. ठीक आहे. नेक्स्ट वन बघा. आता सपोज जर तुम्हाला हे करायचंय, आता सपोज माझं नाव आहे हर्षदा. ठीक आहे ना. हे काय झालं रे, नंबर ऑफ कॅरेक्टर्स आहे, त्याच्या कॅरेक्टर्सचं काय, हा एक सेट आहे. तर मग ह्याला काय म्हणतात, जो एक वर्ड असतो, काय म्हणतात ह्याला, एक वर्ड. मग हा जो वर्ड आहे त्याचा डेटा टाईप काय असतो, नेहमी स्ट्रिंग. काय असतो, स्ट्रिंग. स्ट्रिंग, दिस इज द डेटा टाईप विच यूज फॉर टू पुट अप द वर्ड. आपल्याला सपोज वर्ड पुटअप करायचा आहे, ठीक आहे ना, त्यावेळेस काय यूज करतात, स्ट्रिंग हा डेटा टाईप यूज करतात. आता हे तुम्ही फक्त जस्ट पाहिले की कोणते काय, पण मोस्ट प्रोबॅबली तुम्हाला कोणते यूज करतात माहिती आहे का, इंटिजर लागतं तुम्हाला. आता व्हिज्युअल बेसिकच्या ह्याच्यामध्ये एखाद्या वेळेस स्ट्रिंग लागतो, त्याच्यानंतर डबल लागतात, लॉंग लागतात, त्याच्यानंतर कॅर. हे एवढेच डेटा टाईप तुम्ही यूज करतात. आणि डेटचं पण एक एक्झाम्पल आहे, ते पण आपण घेऊ. सो हे जे डेटा टाईप्स आहेत तेच मोस्टली यूज होणार आहेत. आता आपण वाटलं तर परत रिव्हिजन घेऊ. आता हे जे डेटा टाईप्स आहेत, कोणते कोणते डेटा टाईप्स सांगितले मी तुम्हाला. जो फर्स्ट वन आहे दॅट इज द इंटिजर. हा इंटिजर काय करतो, टू ऍक्सेप्ट द 1, 2, 3 असे नंबर ऍक्सेप्ट करायचं काम करतो. जो सेकंड वन आहे कॅरेक्टर, हा काय करतो, टू ऍक्सेप्ट द कॅरेक्टर ABC, हे कॅरेक्टर ऍक्सेप्ट करतो. नेक्स्ट वन आहे थर्ड वन, तो कोणता आहे, स्ट्रिंग. स्ट्रिंग मध्ये काय होतं, एक सिंगल वर्ड जो आहे तो तुमचा ऍक्सेप्ट केला जातो डेटा टाईपमध्ये. नेक्स्ट वन आहे तुमचं डेट. ह्या डेटा टाईपनी काय होतं, टू पुट द डेट ऑफ करंट अँड द टाइम, हे तुम्ही पुट करू शकता. नेक्स्ट वन आहे तुमचा बुलियन. तर बुलियन काय करतं तुमचं, बुलियन डेटा टाईप काय यूज करतात, जर वेदर तुमची कंडिशन ट्रू किंवा फॉल्स आहे ते इंटिमेट करण्यासाठी तुम्ही कोणता डेटा टाईप यूज करता, बुलियन डेटा टाईप. सो अशा वेगवेगळ्या प्रकारचे डेटा टाईप आहेत. हे यूज करून तुम्हाला काय करायचं, एक्झॅक्टली कोडिंग करायचंय. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस प्रोग्राम करता किंवा हे करता, कोडिंग करता, त्यावेळेस तुम्हाला सांगावं लागतं की हे डेटा टाईप म्हणजे इनपुट्स जे येणार आहेत ते कोणत्या डेटा टाईपचे आहेत. ठीक आहे. नाउ वी मूव्ह टुवर्ड्स द नेक्स्ट. आता मी सांगितलं तुम्हाला हे सगळे डेटा टाईप पाहिले आपण. आता ह्या डेटा टाईपमध्ये आपल्याला एक्झॅक्टली कसे पुटअप करायचे, ठीक आहे ना, म्हणजे हे डेटा टाईप्स आहेत ते कसे, हे जे आहेत ते काय आहेत, व्हेरिएबल्स असतात. काय असतात, व्हेरिएबल्स. तर व्हेरिएबल्स म्हणजे काय, की विच स्टोअर द व्हॅल्यूज. ठीक आहे ना. काय करतात, व्हॅल्यू स्टोअर करतात. सपोज A इक्वल्स टू 10. आता ही 10 ही काय झाली, व्हॅल्यू झाली, जी कशामध्ये स्टोअर केली मी, A मध्ये. सो हा A काय झाला, एक व्हेरिएबल झाला. काय झाला, एक व्हेरिएबल झाला. ह्याला म्हणतात व्हेरिएबल. ठीक आहे ना. आता असेच तुमच्या प्रोग्राममध्ये कसे व्हेरिएबल यूज करायचे, ठीक आहे ना, ते कसे डिक्लेअर करायचे, तर त्याला काय, ज्यावेळेस आपण पुट करतो म्हणजेच त्याला काय म्हणतात, डिक्लेरेशन. काय म्हणतात त्याला, डिक्लेरेशन. ठीक आहे ना, डिक्लेरेशन म्हणतात त्याला. तर हे व्हेरिएबल डिक्लेरेशनचे 2 टाईप आहेत. याला एकाला म्हणतात इम्प्लिसिट आणि दुसऱ्याला म्हणतात एक्सप्लिसिट. काय म्हणतात, एक्सप्लिसिट. हा इम्प्लिसिट आणि एक्सप्लिसिट. जे इम्प्लिसिट असतं, ठीक आहे ना, इम्प्लिसिट असतं त्याला म्हणतात पब्लिक आणि एक्सप्लिसिट म्हणजे प्रायव्हेट.
ठीक आहे ना. तर हे डिक्लेरेशनचे पार्ट बघणार आहे. वाटलंच तर मी ह्याचे सगळे मी जे बोलते आता व्हेरिएबल्स म्हणजे काय त्याच्या सगळ्या नोट्समध्ये मी दिलेलं आहे की तुम्ही फक्त काय करता प्रोग्राम ज्यावेळेस प्रोग्राम ज्यावेळेस रन होतो त्याच्या वेळेस तो व्हॅल्यू काय करतो स्टोअर करून ठेवायचं काम करत असतो. ठीक आहे ना. ॲट अ रन टाइम ऑर ड्युरिंग द प्रोग्राम एक्झिक्युशन द व्हॅल्यू स्टोअर बाय द व्हेरिएबल्स. ठीक आहे. नाऊ एक्झॅक्टली मी तुम्हाला सांगितलं डिक्लेअर कसं करायचं. आता पहिलं हे जे दोन टाईप आहे एक्सप्लिसिट इम्प्लिसिट त्याच्या आधी आपण बघू की डिक्लेरेशन कसं करायचं. ठीक आहे ना. जे व्हेरिएबल्स आहेत त्याचं डिक्लेरेशन कसं करायचं. मग त्याच्यासाठी काय असतो एक वर्ड आहे. ठीक आहे ना. दॅट इज द डीम वर्ड. कोणता वर्ड आहे डीम. ठीक आहे ना. मग त्याचा एक सिंटॅक्स आहे. काय मी बोलला शब्द सिंटॅक्स. तो सिंटॅक्स कसा आहे तो पाहूया आपण व्हेरिएबल डिक्लेरेशनचा. ठीक आहे ना. सो व्हेरिएबल आर डिक्लेअर युजिंग द व्हिज्युअल बेसिक डीम कीवर्ड. विच कीवर्ड? द डीम कीवर्ड इज used for to declare the variables. To declare the variables. Keywords means what? Keyword means which indicate this keyword is already inbuilt into your software. So that's why it called as a keyword. Now see the exact syntax of this declaration. Sorry, spelling mistake हो गई. सिंटॅक्स आपल्याला काय बघायचं इथं सिंटॅक्स पाहायचा आहे. ठीक आहे. तर सिंटॅक्स असा आहे डीम त्याच्यानंतर व्हेरिएबल नेम म्हणजे तुम्हाला कशाने हे करायचं आहे ते व्हेरिएबल नेम ॲज. आता हे जे व्हेरिएबल यूज करणार आहे तुम्ही त्याचं टाईप लिहायचं आहे म्हणून इथं काय येतं व्हेरिएबल टाईप. हे एका लाईनमध्ये आहे मला इथं जागा पुरत नाही म्हणून मी हे केलेलं आहे. ठीक आहे ना. मग पहिला वर्ड काय लिहायचं आहे तुम्हाला डीम त्याच्यानंतर व्हेरिएबलचं नाव लिहायचंय ॲज कोणत्या टाईपमध्ये हवंय ते त्या ह्याला म्हणतात सिंटॅक्स. आता एक एक्झाम्पल सांगते मी तुम्हाला. ठीक आहे ना. ह्याचं एक आपण एक्झाम्पल पाहू कसं ते वेगळ्या ह्याने दाखवते मी तुम्हाला. आता सपोज ह्याचं एक्झाम्पल बघा. मी काय सांगितलं डीम. ठीक आहे ना. डीम this is your declaration. After that variable name.